नमस्कार मंडळी, अगदी कमी साहित्यात झटपट बनणारी, अगदी 5 मिनिटात बनणारी पनीरची भुर्जी आज आपण बनवतोय। भाजी नाही तर पनीरची भुर्जी आज आपण बनवणार आहोत। बनवायला सोपी आहे आणि अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। येथे आपण पनीर जे आहे ते किसून घेतलेलं आहे, त्याचबरोबर लसूण अद्रक आहे, कांदा आहे, 2 कांदे मोठे आपण चिरून घेतलेले आहेत, एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक, एक हिरवी मिरची आणि थोडीशी मलाई घेतलेली आहे। आता येथे पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलंय, 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल नको असेल तर त्याऐवजी तुम्ही बटरचा वापर इथे करू शकता। जिरं टाकून घ्यायचे, चमचावर चांगलं फुललं की त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकायची। ते लालसर झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली जी मिरची आहे ती टाकून घ्यायची। त्यामध्येच 1 चमचाभर आपण बेसन टाकलेलं आहे, त्याला बाइंडिंग चांगली येते यासाठी आपण इथे बेसन टाकलेलं आहे। यालाही थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता इथे जे आपलं बेसन आहे व्यवस्थित लालसर झालेलं आहे, त्यामध्ये जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये टाकून द्यायचा आहे। यालाही लालसर चांगलं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। एकदम चांगल्या प्रकारे गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक करायची, जेणेकरून आपला जो बेसन आहे तोही करपला जाणार नाही आणि कांदाही व्यवस्थित भाजेल आपला। आता यामध्ये कांदा चांगलासा परतावा, लवकर शिजावा यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूयात, जेणेकरून तो लवकर शिजेल। आता याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। येथे कांदा चांगलासा परतलेला आहे, त्यामध्ये जो टोमॅटो आहे तोही टाकून घेऊयात आणि यालाही व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। अगदी बारीक किंवा मऊ व्हावा यासाठी आपण याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मीठ आता टाकायची गरज नाही, कारण आधी आपण टाकलेलं आहे कांद्यामध्ये। चला तर आता सगळे मसाले टाकून घेऊयात। चवीसाठी आणखीन मीठ टाकूयात, त्याचबरोबर लाल तिखट येथे घेतलेला आहे, त्याचबरोबर येथे पावभाजी मसाला आपण घालतो 1 चमचाभर, त्याचमध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पावभाजी मसाला नसेल तर आपला घरचा गरम मसाला असेल तोही वापरला तरी चालेल। यालाही व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपला सगळा मसाला आणि त्याचबरोबर टोमॅटो आणि कांदे व्यवस्थित असे शिजलेले आहेत, अगदी मऊ झालेले आहेत। तर आता यामध्ये जे आपण पनीर घेतलेलं आहे ग्रेटेड ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। येथे पनीरची क्वांटिटी कमी जास्त आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला जितकं लागतं त्यानुसार आपण इथे घ्यायचं आहे। याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आणखी दुसरे कोणते मसाले लागणार नाहीत, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी आज आपण ही पनीरची भुर्जी बनवलेली आहे। तर यामध्ये अगदी 1 ते 2 कप पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। जास्त गाढी हवी असेल तर थोडंसं कमी टाका किंवा थोडीशी पातळ किंवा जास्त आपल्या क्वांटिटीनुसार आपण ठरवून त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे मी 1 कपभर पाणी टाकलेलं आहे। याला व्यवस्थित असं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यामध्ये जी आपण मलाई घेतलेली आहे, 2 चमचे इथे मलाई घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही जर साय असेल दुधावरची तिला व्यवस्थित फेटून घ्या आणि ती टाकली तरी सुद्धा चालेल। यालाही व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक चांगली अशी उकळी आपल्याला काढून घ्यायची, उकळी म्हणजे चांगली एक थोडंसं उकळी त्यामध्ये यावी इथपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे, अगदी 2 ते 3 मिनिटे। आता त्यामध्ये जे आपण थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे त्याने फ्लेवर चांगलाच येतो, असेल तर टाका, नसेल तर कोथिंबीर टाकली तरी सुद्धा चालेल। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। येथे मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी इथे टाकलेली आहे, ती सुद्धा टाकून घेऊयात आणि येथे आपली ही पनीरची भुर्जी बनवून तयार होते। चवीला उत्तम लागते, बनवा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडीशी सर्दी झाली त्यामुळे आवाज बदललेला आहे, परंतु व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा। धन्यवाद।